आलेल्या अरे विंचू चावला, महाराज अरे विंचू चावला महाराज आणि तू कुणाला शिव्या देत आली इकडं? ओ भाऊ, तुमचं भजन कीर्तन तिकडं मंदिरात नेऊन घाला ते. ए बाई, आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला तुला नेमकं झालं तरी काय? अहो, महानवरा मारा घरात मारायला लागला. मी लोकांना म्हणते धावा धावा, वाचवा वाचवा. या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी जाईना. म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय बाई? भाऊ, मी या संसारालाच लई कटाळले. म्हातारपणी मी म्हणते ना, नग 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 नगच मला. अगं पण काय ना ग? नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. या वयात नवरा नको म्हणायला तुला झालं तरी काय? आता ह्या वयात नवरा नको म्हणायला मी येडी का खोली? त्याला कारण आहे ना भाऊ. रडू नको बाई. तोंडाला सांग, तोंडाला सांग. कोण्या तोंडाला सांगू भाऊ तुम्हाला? बाई, तुला किती तोंड आहेत? एकच. मग त्याच तोंडाला सांग ना बाई. दुसऱ्या तोंडाला सांगशील तर मला बी कळायचं नाही, ह्या लोकांना बी कळायचं नाही. हाटकेच लुगडी तुटकीच चोळी, हाटकेच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायली बाई. नवं करोच लुगडं अंगावर दिसायला लागलं. म्हणा फाटकच लुगडं तुटकी चोळी. हो, जरा चापून चोपून नेसले म्हणून नादर दिसत. मदतून इचकून दाखवू का? काय बाई? अहो, चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आली थुरलोक. अहो बाई, फाटका असावं पण ते नेटका असावं. त्याला शिवावं, धुवावं, नंतर लिहावं. मला सांगायला लागला शहाणा. याला म्हणते मागून आला आणि भीत पाडून गेला. आता मी काय तशी शिवण्याजोगी नाही का, धुण्याजोगी नाही का, लिहिण्याजोगी नाही. आणि मग मी घडलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. नवरा नको ग बाई, तिला दाता नको